नमस्कार सगळ्यांना, मी मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज परत एकदा आपण नवीन असा छान असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हा ॲक्च्युली कालचा व्हिडिओ आहे बरं का, पण आज गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी मी एडिट करून अपलोड करते. तर तुम्हाला गैरसमज व्हायला नको की गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चिकन खाता का म्हणून. तर तसं काही नाही बरं का. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक व्हिडिओला लाईक द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सपोर्ट करायचा आहे बरं का सगळ्यांनी आपल्याला. आणि छान छान अशा कमेंट करा. तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. आता इथं घेतलेलं आहे मी चिकनला मी हळद आणि मीठ लावून मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इथं आपण वाटण्यासाठी बघू शकता तुम्ही मी काय काय घेतलेलं आहे ते. आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने चिकन बनवते बरं का. फक्त म्हणजे रस्स्यासारखं नाही, रस्साच बनवते, पण कांदा टोमॅटो वगैरे घालून सगळं बनवते बरं का. मग इथं बघू शकता तुम्ही मी त्याला हळद मीठ लावलेलं ते सगळं हे करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि नंतर ते वाटण पण मी बारीक करून घेतले. आणि आता इथं आपण चिकन वाफलायला ठेवतो आहे. जे आपण वाटण बारीक करून घेतलेलं ते तेलात परतून घ्यायचं व्यवस्थित असं. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ते हलवून घ्यायचं बरं का. मग एकदा व्यवस्थित असं तेल सुटलं की त्याच्यात नंतर आपण जे मॅरिनेट व्हायला चिकन ठेवलेलं होतं ते व्यवस्थित असं टाकून घ्यायचं बरं का. आणि लगेच पाणी नाही ओतायचं, व्यवस्थित असं ते चिकन पण हलवून घ्यायचं. आणि मग नंतर थोड्या वेळ त्याच्याला म्हणजे स्वतः आपलं पाणी सुटलं पाहिजे. आपण मीठ वगैरे टाकलेलं असतं, हळद आणि मीठ, त्याच्यामुळं चिकनला आपण पाणी सुटतं बरं का. व्यवस्थित असं ताट झाकून ठेवायचं आणि वरती ताटात पाणी ओतायचं. म्हणजे ज्या पाण्याची वाफ खालून जी वाफ निघते ना ती वाफ वरती नाही जात. बघू शकता इथं तुम्ही. इथं पाणी थोडंसं सुटायला चालू झालेलं आहे. आता इथं मी ठेवलेलं आहे, ताटात पाणी ओतून ठेवले. थोडंसं पाणी ओतून चिकन व्यवस्थित असं वाफलवून झालं की मग नंतर आपण जे ताटात पाणी ओतलेलं होतं ना ते खाली टाकून म्हणजे खाली चिकनमध्ये टाकून घ्यायचं. इथं बघा व्यवस्थित. जास्त टाईम नाही लागत बरं का, 15 ते अगदी 20 मिनटं लागतात लिटरली. 15 मिनटं जास्त झाली. आता इथं आपण तिखट रश्श्याची तयारी करून घेते. तिकडं पलीकडं बघू शकता तुम्ही, मी पलीकडच्या छोट्या गॅसवर ठेवलेलं आहे त्याला शिजत. इथं कांदा आणि टोमॅटो, लसूण कोथिंबीर वगैरे सगळं आपण पहिल्यांदाच हिरव्या वाटांमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात काय नाही टाकत आहे, फक्त हे टाकते कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेते बरं का व्यवस्थित असं. आता इथे बघू शकता त्याच चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. ते काढून मी एका पातेल्यात काढून घेते. आता हे पण शिजून झाले. व्यवस्थित अशी त्याची पेस्ट करून घेतली. नंतर तेल वगैरे टाकून ती पेस्ट व्यवस्थित अशी भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत. आणि मग नंतर त्याच्यात आपण जे काही मसाला आहे, लाल तिखट म्हणा किंवा नंतर मग हळद वगैरे तर आपण अगोदरच टाकलेली. इथं मी कोल्हापुरीचा प्रकाशवाला चिकनचा रस्स्याचा मसाला वापरते बरं का. मी नेहमी हाच वापरते, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त अशी टेस्ट येते. आता इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. थोडंसं मी आळणी चिकनचा रस्सा त्यात टाकून घेतला. व्यवस्थित अजून त्याला थोडंसं परतू दिलं. आणि मग नंतर सगळं आपण जे चिकन शिजवून घेतलेलं होतं ते सगळं टाकून घेतलेलं आहे. बघू शकता इथं छान असा तवंग आलेला आहे. तुम्ही हे ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत कशासोबत पण खाऊ शकता.